रामकृष्ण मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण खूप सुंदर असा एक फ्लॅट काढतोय जो ढोकळे लोकेशनला असणार आहे आणि ढोकळे लोकेशनलाच सप्तश्री हाइट्स नावाचं एक प्रोजेक्ट आहे जे तुम्ही जर बघितलं ग्राउंड प्लस 26 माळ्याची बिल्डिंग असणार आहे आणि इथेच खरं तर हा 1 BHK फ्लॅट 428 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे। याच्यामध्ये स्विमिंग पूल वगैरे नाही आहे, पण तुम्हाला जिम म्हणा, कम्युनिटी हॉल म्हणा, गार्डन म्हणा, ह्या सगळ्या सुखसुविधा नक्की आहेत। एक पार्किंगची सुविधा ह्या फ्लॅटमध्ये नक्की आहे आणि हा जो फ्लॅट आहे हा खरं तर आत्ता सध्या कोण वापरत नाही आहे। इथं रेंटचा जर विचार केला तर साधारणतः 25 ते 30 हजारापर्यंत रेंट इकडे ढोकळे कोळशे रोडला मिळतं। ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर साधारणतः 5 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट उपलब्ध असणार आहे। पार्किंग पण ह्या बिल्डिंगमध्ये नक्कीच आहेत आणि बिल्डिंगचं जर वय बघितलं, आपण एज बघितलं तर साधारणतः 6-7 वर्ष जुनं हे कॉम्प्लेक्स असणार आहे। खरं तर हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट तुम्ही बघू शकता की ज्यावेळेला ह्या फ्लॅटमध्ये आपण इथे येऊ त्यावेळेला तुम्हाला इथे प्रॉपर अशी स्टँडिंग बाल्कनी मिळते। ह्या स्टँडिंग बाल्कनीमधनं तुम्हाला भविष्यात येणारं हे मेट्रो स्टेशन जे जंक्शन आहे ते मेट्रो जंक्शन दिसतं। अधिक शरदचंद्रजी नावाचं स्टेडियम आहे छोटंसं, जे हे मिनी स्टेडियम तुम्हाला इथं बघायला मिळतं आणि पलीकडे गेलं तर घोडबंदर दिसतो। अधिक तुमच्या स्टँडिंग बाल्कनीमधनं जर तुम्ही बघितलं तर असं मस्त तुम्हाला येऊर हिलचा जो डोंगर आहे तो तुम्हाला परिसर प्रॉपरली तुमच्या घरामधनं दिसतो। मेंटेनन्स संदर्भातला जर आपण विचार केला तर मेंटेनन्स साधारणतः याचा 4,000 रुपये मेंटेनन्स इथे नक्की मिळेल। आणि जर समजा आपण ह्या फ्लॅटला बाहेर जाण्याचा जर आपण विचार केला तर बाहेर जाताना हा जो फ्लॅट आहे हा तुम्ही बघू शकता। मोबाईल कंपासद्वारे जर आपण बघितलं तर नॉर्थ ईस्ट फेसिंग याचा असणार आहे। बाहेर जाताना नॉर्थ ईस्ट असेल आणि जेव्हा आपण ह्या घराच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला साऊथ ईस्ट असेल, साऊथ ईस्ट आतमध्ये। आणि जर तुम्ही लिफ्ट वगैरे बघितलं तर तुम्हाला 2-3 लिफ्ट तिकडे मिळतात आणि ह्या साईडला जर आला आपण 2-3 फ्लॅटची संख्या तुम्हाला इथे मिळते। आणि ज्यावेळेला आपण हॉलच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला हा जो तुमचा फ्लॅटचा जो हॉल आहे तो 10x15चा तुम्हाला प्रॉपर हॉल इथे मिळतो। आणि हॉलच्या जस्ट बाहेर आपण गेल्यानंतर ज्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये आता आपण उभं राहिलो होतो ते 9x2ची ही तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी मिळेल। खरं तर हे लोकेशन खूप चांगलं आणि सुंदर आहे ढोकळे हे, कारण ह्याला मुंबई नाशिक रोड जवळ आहे, कापूरवाडी जंक्शन जवळ आहे। आणि त्याच्यानंतर जर आपण ह्या बाथरूममध्ये आलो कॉमनच्या 7x4चं हे तुमचं बाथरूम असणार आहे आणि बाथरूमच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत ड्राय बाल्कनीसाठी मोठी स्पेस आहे, जे सध्या राहणाऱ्या ओनर लोकांनी हा फ्लॅट भाड्यावरती दिला होता। भाड्यानंतर हे खाली अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे। आणि जर तुम्ही इकडे लोन वगैरेचा विचार केला तर तुम्हाला कोणत्याही बँकेकडनं लोन नक्की मिळेल, कारण OCCC म्हणा किंवा सोसायटी म्हणा ते सगळं झालेलं आहे। नंतर हे आपण किचनमध्ये येतो आणि किचन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला किचन पण मोठं प्रशस्त मिळतं, जे 9.5x7.5चं किचन असणार आहे। आणि इथे तुम्हाला हा परत कपाटासाठी वेगळी जागा उपलब्ध किंवा फ्रीज ठेवू शकता। आणि इथे तुम्ही आलात तर परत इथे पण ड्राय बाल्कनीसाठी साधारणतः 4 फूट किंवा 4x2ची जागा तुम्हाला इकडे पण मिळते। आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला हा तुमचा शेवटचा बेडरूम असणार आहे। 7x4चं हे तुमचं बाथरूम तुम्हाला मिळतं मास्टर बेडमध्ये। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथे हा परत बेडरूम आहे आणि बेडरूमला जर तुम्ही बघितलं तर कपाटासाठी वेगळी जागा आहे, जवळजवळ 6x2ची जागा तुम्हाला ही मिळते। आणि परत तुमचा बेडरूमची जर साईज बघितली तर 10x10चा तुम्हाला बेडरूम प्रॉपर मिळतो। आणि इकडनं समजा आपण परत बघितलं तर ह्या बेडरूमला पण तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनीचं प्रावधान ह्या साईडला ऑलरेडी केलेलं आहे। आणि हे तुमचं समोरून परत व्ह्यू वाईज जर बघितलं तुम्हाला इकडे कापूरवाडी जंक्शन म्हणा किंवा हे सगळं तुम्हाला इथून आरामशीर दिसतं। 10x2ची तुम्हाला ही स्टँडिंग बाल्कनी पण मिळते। खरं तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। जर ज्या मंडळींना मला असं वाटतं की ढोकळे कोळशे रोडलाच घर हवं आहे तर त्यांच्यासाठी हा एक फ्लॅट आहे जो ढोकळे नाक्यावरतीच हा फ्लॅट असणार आहे, जिथून तुम्ही नंदीबाबा मंदिर म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी, भाजीपाला, ह्या सगळ्या सुखसुविधा तुम्हाला गेटच्या बाहेर गेल्यानंतर सगळ्या गोष्टी, हॉटेल, ह्या त्या सगळ्या गोष्टी इथे नक्की मिळतात। अशाच पद्धतीचे नवीन फ्लॅट तुम्हाला आम्ही दाखवतोय। जर हा पण फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट आपल्याला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन। आणि हे जे मालक आहेत ह्या मालकाने सध्या ह्या फ्लॅटची कॉस्ट 80 लाख रुपये ठेवलेली आहे, तर 80मध्ये ते निगोशिएशन करणार आहेत। तर अशाच पद्धतीचे आम्ही नवीन तुम्हाला रोज काही ना काही फ्लॅट दाखवतो। मला असं वाटतं तुमचं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला असणं फार गरजेचं आहे। जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा किंवा मग ते जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करा, हीच सगळ्यांना हात जोडून विनंती करतो। तुर्तास थांबतो मंडळी, रामकृष्ण हरी।